सकाळी आज भाजीला गेलं टमाट्याची चटणी मस्त मेथीची भाजी टाकून आणि आता चुरून घेतो पीठ. तुले म्हटलं शर्ट अंगात घे, रोज सांगू राहिली गरमा करते ना बाई. ताकद जातात अंगाले, ते नरम मांस पडेल असते तुझ, त्या नख्या सारा वरबडतात अंगाले, पण ते उमटत नाही माहित आहे. झालं एवढ्या 4 पोळ्या टाकल्या की उरकले सगळे काम. निघलो मग वावरात जायची गडबड तर तुम्हाला माहीतच आहे कशी असते. तर इकडे टमाट्याची चटणी राहिली, इकडे करतो आता, इकडे घेतो आता पीठ चुरू. टमाट्याची चटणी राहिली म्हणजे झालीच आता. चला उरकले सगळे काम घरातले आणि आज सगळे जाणार आहोत. 40,000 शंभर नको राहणार. 40,000 किलो केवढं पुरा आहे बैलाच्या पटावर. आणि आज सगळे जाणार आहोत सोबत. आणि बसला बंडीत गणपती आणि किसना, काही दिसून नाही राहिले पण बसले ते. त्याचा रोजचाच कार्यक्रम आहे. कपडे लत्ते सगळे धुणं झाले, घरातला पसारा आवरला सगळा, स्वयंपाक भाजी एकदम ओके. पण आज लय उशीर झाला वाटते, ऊन जरा जास्तच लागू राहिलं. पण अजून बंडीच निघले नाही तर आम्ही कसे निघणार. रोज आज जराशी शांतता आहे कारण आता सगळी गडबड झाली. फक्त आता कापसाचीच आहे आणि आज पेरणं असेल तर पेरण्याची आहे. पेरणं झालं की सगळी गडबड झाली समजा. चला निघलं, झालं का काढतो का शेण. नाही लोटत बाप काय काय करीन. बकरा सारीन का दार लोटीन का शेण काढीन. काढणं खालचं तर काढलं सर्वात पुरे गो तुमचा आपला सारखा निघाला. कोण नाही येत आता. काय झालं आता बालू काका मस्त मजा पाहू राहील दुरून. 50 सोडता की 40 नाही. पप्पू 50 म्हणे. पप्पू म्हणे 50. तुमच्या वावरात आले ते. तुमच्या आरात आले बा. चला घ्या थैला. चला चला आज बियाणं ट्रॅक्टर सगळं ओके आहे आज. आणि आज शांततेनं असं आलो वावरात. एकदम काही गडबड नाही, काही कल्ला नाही, हल्ला नाही. ट्रॅक्टर येऊन उभा आहे पेरणीचा आणि बी तयार आहे आज. आणि आम्ही आलो टायमावरच. हे आमच्या मॅडम चालल्या सोबत. जेवण करायला आणलं आज मुंगाची डाळ गरम करून आणि टमाट्याची चटणी. आणि सोबत खायला आहेत बरबटीच्या शेंगा, मुळा आणि भाजलेल्या हिरव्या मिरच्या. एकदम मस्त. पण ही आता तेलाची पोळी मला खा नाही वाटत, पण आता सांडल्यावर काही पर्याय नाही. असं झालं. मग आज डब्बा नव्हता म्हणून प्लेटीत आणलं आणि प्लेटीत आणल्यावर सांडलं सगळं तेल. सगळं असं वेगवेगळं पाहिजे मला, पण आता तसं तर काही भेटत नाही. या मग जेवण करायला. मस्त असतं फुटली व हे काय एवढाले तोर दिसू राहिले तुरीले तरी. आणि आज बसलो तुरीच्या वावरात. तूर पा किती मस्त फुटली आणि हे लोक म्हणतात फुटलीच नाही, एवढाले तोरम दिसू राहिले तरी. कारण की आज निंबाखाली नाही जात आहेत, निंबलई दूर पडते. याचं आमचं तीच आहे. आणि आज वावरात आहे गव्हाचं पेरणं आहे. ट्रॅक्टर बिक्टर तर पाहिलाच तुम्ही. येऊन बसेल आहे मेरीवर. चालू आहे त्याचं खोलखाल बियाचं यंत्र. ते लोक आम्ही घेतो जेवण करून. आई वटीचा कपडा कुठं आहे? कुठून येऊ? अवा तिला अडचण आहे ना बाई. अडचण किती आहे पाहू ना. विरा गवतातून गावतातून तुम्हाला तर जसे पिसे लागले. इकडूनच आली मी.
काय झालं काहून कल्ला करू राहिली? पुढे गेलो हा, घे म्हणून 2-3 पोरा करायला हा, त्या माणसाला म्हटलं जीव लागा तर घेतला नाही हा. काल्या उठतात असर नाही आलो का आपण तो तानुसच सांगून राहिली म्हटलं तू तो तानुस येते का नाही त्याच्या गाडीले ना उठतात असे असले नाही का म्हणत नाही म्हणून सोडलं ते असं आता थोड्याशा गेले कल्ला काय करता 5 तास राहिले ना एवढं मोठं काढलं चालला कल्ला आणि हल्ला गावाले गजर तुमचा. तू तमाशात चालू द्या हो 1-2 वाजे त्यातलं काही खरं नाही बाप्पा. आज ठेवला कापूस वेगळा वेगळा. आज तर कोणी पाणी नाही पिऊ राहिलं. बॉटल जशीच्या तशीच आहे. फक्त मॅच एक वेळ पेलं पहिली वटी टाकली तर आणि दुसरी वटी टाकली तर मीच पाणी पिऊ राहिली. आज सगळ्याचा अल्लग अल्लग कापूस आहे. आज गणित लागणार आहे की किती कोणाचा किती कापूस भरते. आय पाणी पेत ना का रे? आखरी लोक शंभरी लोक अल्लग राहीन कापूस तुम्ही ना राग राग अल्लग करायला लावला ना पाणी पेत नाही का? पाणी पेव मग. आज सगळ्याचा अल्लग अल्लग कापूस आहे. कारण की बुडीले असं वाटते की कोणी कापूस येचतच नाही. मग आम्ही रोज काय इकडे कायला येतो काय माहीत. पण तिला वाटते खातात पितात आणि हूँ घरी. आणि आज ठेवला अल्लग अल्लग कापूस तिघीच आहे बी. बाहेर गोठोडे निव राहिले इकडे तिकडे आणि तिकडे इकडे. आणि माया झाल्या भाऊ 2 वट्या. पण म्या काही पाणी पिणं सोडलं नाही. पहिली वटी टाकली तर पाणी प्याली आणि दुसरी वटी टाकली तर हपा पाणी प्यायला आली. आणि अजून बॉटल जशीच्या तशीच आहे. नाही तर आता लग तर बॉटल खाली. आता आली पाणी प्यायले. आम्ही आखरी लोक अल्लग ठेवतो होय ना 5 किलो लोक अल्लग ठेवतो मी तर 5 किलो ना हो म्हणजे 5 किलो असतं का तू? मी माझ्या जेवढं झालं तेवढं आहे. तुमची जवानीची ताकद दाखवा ना. मी तर काही जेवण नाही बाबा. मी म्हातारी आहे. असं नाही आपण काही जेवण नाही. आलं का काम म्हातारीवर? मी काही जेवण नाही. आई जेवण आहे. आई याची नाहीची ताकद दाखवीन बाबा. आपापली ताकद दाखवा ना. का नुसतं बोलायची ताकद दाखवता? बोलायची नाही. हे काय 2 वटा झाल्या म्हणलं. ते बी 2-2 गिलास पाणी पिऊन. तुमच्यासारखं आहे का निरंकार? म्हणजे पाणी नाही ना काही नाही. जेवलं तरीपासून किलो होते भाऊ आपला कापूस तिकडे 10 आमच्या 20 तर होईल. मला तसा 30 किलो माझा ऐकलं सध्या कापूस झाला. मग 5 नशीन का मग? चाल तुला कल्ला करतो ना. आज तू ये पाहतो तू किती घेसत. चालावन व्हाव आपलं काय नाही बाबा. आपलं 2 पोळ्या पुरता आहे कापूस एवढा. 2 पोळ्या संध्याकाळच्या आणि 2 पोळ्या सकाळच्या. कापूस आहे मला करतं का माया? जास्त भरीन ना मग 2 पोळ्याच्या वर. ते मुगाटानं पाणी. तू या का गठोडं उचलून आणलं होतं का? आज अक्का तक्काच चालू आहे. आई गठोडे उचलू राहिली. आपापलं गठोडं उचला आणि पुढे न्या आणि त्याच्यात वटी टाका. असे आज स्पेशल कापूस आहेत. आज तुम्हाला आईचा कापूस दाखवतो. सगळ्यात जास्त तेच कल्ला करते. कापूस येत चावं. कोणचे सारखा? आपले पेटासारखा पेटासारखा पैता तिकडे गहू काही होते पेरणं. माय आता इथं कचरा आहे व आता गिल्लास नाही. कपडा मामा आणले की आणून गिलास सांगा ना आधी आपल्याला पाणी आता. हो बाई झालं त्यांना पाणी. ती मागठोळ्याजवळ आणायला सगळ्यात ढांग मीच आहो. हे कॅन आणलं गे तर गिलास आणजा आठीचा. इकडे शांत. कॅन पाण्याची कॅन आणि गिलास. बोरी खालचा
तिकडे आहे इकडे आणजा ना आमच्या